हे काम करणारी लोक तिकडे नेमा. कारण आताचा सुद्धा काळ आहे कामगार कायदे, विरोध तर करायलाच लागेल. पण विरोध करताना ज्या वेळेला आपण निवडणुकीला सामोरे जात असतो तेव्हाच जर का आपले डोळे उघडून आपण मतदान केलं ना तर हे कायदे आणणारेच आपण तिथल्या तिथेच त्यांना चिरडून टाकलं असतं. पण तेव्हा आपण आपले विस्कळीत असतो, काहीतरी एक गारूड आपल्या डोक्यावरती टाकलं जातं, बुद्धीवरती. जसं आता मध्ये वक्फ बोर्डाचं टाकलं. आपण का विरोध केला? वक्फ बोर्डाच्या सुधारणेला विरोध करण्याचं कारण काय की जो प्रश्न मी असेल, अरविंद सावंतांनी लोकसभेत असेल, जो सरकारला विचारला तोच सुप्रीम कोर्टाने त्यांना विचारला. सुधारणा करताना वक्फ बोर्डामध्ये गैरकारभार चालले असेल तर त्याला जरूर पायबंद घाला. सगळीकडेच कुठेच गैरकारभार चालता कामा नये. पण जेव्हा वक्फ बोर्डावरती गैर मुसलमान माणसाची तुम्ही नेमणूक कायद्याने करण्याचं बंधन टाकताय, मग तेव्हा माझा मूलभूत प्रश्न असा आहे, मग आमच्या हिंदू धार्मिक संस्थांवरती उद्या जर का तुम्ही मुस्लिम किंवा गैर हिंदू टाकणार नाहीत याची खात्री कशावरून तुम्ही देता? आणि हाच प्रश्न सुप्रीम कोर्टाने विचारलाय. आंधळेपणाने नुसतं काहीतरी भरकटत जायचं म्हणजे आम्ही हिंदू अजिबात नाही आहोत. आणि नुसतं हिंदी बोललं म्हणजे आम्ही हिंदू आहोत, गुजराती बोललं म्हणजे आम्ही हिंदू आहोत अजिबात नाही. आम्ही मराठी बोलणारे कट्टर तुमच्यापेक्षाही जास्त देशाभिमानी हिंदू आहोत. पण हे असं आपल्यात भांडण लावून ठेवायचं, वक्फ बोर्डावरनं मारामारा लावायच्या, आता भाषेच्या सक्तीवरनं लावायची आणि मग ही अशी बिलं ही मंजूर करून घ्यायची. मग कामगार कायदे, काळे कायदे, शेतकऱ्यांचे कायदे. पण ज्याप्रमाणे शेतकरी रस्त्यावरती उतरला तसा कामगार अजून उतरला नाही. कामगार उतरला नाही. कारण ह्यांचं काय एक मिशन हेच आहे की कुठेही कोणी एकत्र येता कामा नये. कुठेही एकत्रित म्हणजे संघटित व्हायचं नाही, विस्कळीत ठेवायचं आणि सतत एका दबावाखाली ठेवायचं, टेन्शन खाली ठेवायचं. म्हणजे स्वतः जो आपल्या घरच्या चिंतेने, स्वतःच्या चिंतेने ग्रस्त असेल त्याला जाऊ देणं, कायदे आणले आणू देणं, जमीन गेली जाऊ देणं, धारावी गेली जाऊ देणं. पण तुम्ही टेन्शनमध्ये, अरे माझं काय होणार याच्यामध्ये. म्हणजे हे सगळे जे काही काळे कायदे आहेत याच्यामध्ये आता परमनंट लेबर किती टक्क्यामध्ये राहिलं असेल? किती टक्के? टक्क्यात मोजायची वेळ आली. कारण रोजची तुम्हाला म्हणजे जे काही नवीन भरती होते हायर अँड फायर, म्हणजे आज काम आहे उद्या काम असेल असं नाही, उद्या काम असलं तर तुलाच मिळेल असं नाही, सगळं काही मालकाच्या मर्जीवरती. म्हणजे मला माझ्या कामाची चिंता आहे, तू काय घेऊन बसलात कायदे बिदे, हे वक्त काय, हे काय ते काय, हे ह्याच्यातच आम्ही म्हणजे त्याच्यात बिझी राहिल्यानंतर हे काय करायचं. म्हणजे आज सुद्धा जी काही बातमी आलेली आहे आणि म्हणून मी काही वेळेला मुद्दाम म्हणून सामन्याखेरीज आलेल्या बातम्यांचा उल्लेख करतो. तुम्ही म्हणाले तुम्ही आम्हाला काय सांगताय, तसं नाहीये. आपल्याला भांडणात गुंतवून ठेवून ह्यांचे काय चाळे चालले ते बघा. आता ही मुंबई आहे, मुंबईमध्ये ओरबडायचं काम चालूच आहे.